नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो बोरखोडच्या मैदानावर आलोय आणि लोणावळ्यात हरणे मित्रांनो इकडे सिकंदर. आज सचिन शेठ चव्हाण, मला वाटतं 81 रायफल त्याच्या माग त्याचं नाव चालवतोय सिकंदर. तर मित्रांनो खूप दिवसातनं आज संघर्ष केला या मला वाटतं 23 मैदान मार खाल्ला, 24व्या मैदानात गुलाल आहे. सिकंदरचा 24व्या मैदानात गुलाल आहे आज. लगातार किती मैदान 23 मैदान आणि म्हणजे चांगल्या टॉपच्या पायऱ्यात पळून मार खाल्ला. असं पण नाही की त्याला बैल चांगला नव्हता, बैल लक म्हणायला लागला. एक नशीब आणि एक म्हणायचं आपलं लकच नव्हतं. आजचं नियोजन कसं झालं काय? एक 2 दिवसापूर्वी नियोजन झालं. 2 दिवसापूर्वी नियोजन झालं. बैल सासवडला पळायला बघितला. त्यानंतर त्यांचा बैलासाठी फोन आलता रायफलसाठी आपल्या मोठ्या. त्यांना म्हटलं रायफल पण देऊ, सिकंदरसाठी घेऊन या. सिकंदर बरोबर चांगला पळला. आता पुढच्या मैदानात एखादं झालं तर रायफल ही गाडी पण पळणार आहे. काय सांगचाल सिकंदर विषयी, काय सांगचाल, काय नडत होत नक्की? काय त्याला म्हणजे त्याचा सवजा खांद उजवा आहे, त्याला पैर यायचं जास्त उजवीचं. आपण त्याला डावा खांद पण तयार केलाय, त्याच्यामुळे आपण त्याला डावीनं पण पळवायचं. पण डावीनं जरी घातला तरी त्याला उजवीची बैल पुरायची नाही. आज त्याला त्याच्या सवजा खांदा घातला उजवीला आणि हा बैल डावीचा ठाम आहे. बैल पुरला, गाडी गुलालात राहिली. बैल हातात धरून पळला नाही पाहिजे. हातात धरून पळला की गाडी गुलालात नाही राहू शकत. उजवीन तो हातात धरून डावीनं हात धरून पळायचा का दुसऱ्या बैल? सुद्धा हातात धरून बैल पळाला. त्या दिवशी मला वाटतं मायनीला सुद्धा चांगलाच बैल असून पण तासात गेला बैल दुसरा. म्हणजे नशीब मायनीला पण वाटत होतं गुलाल होईल. होईल. शेट आज सचिन शेट म्हणजे आलंच नाही तर बऱ्याचपैकी म्हटलं असतं लोक. झालं सचिन शेठ मैदानात झालं ना, सिकंदर मैदानाला त्यांचा मूडच लागाना. बरेच दिवस झाले, बरेच दिवस म्हणजे आज खुश झाले ती. बरेच दिवसात गुलाब झाल्यामुळे आज आहे ती जरा आलता फोन, काय म्हटलं काय? फोन भरपूर आले, म्हणजे त्यांचा आनंदात आहे ती. सिकंदर मला वाटतंय कंटिन्यू गुलालात म्हणजे होता बैल. नंतर 23 मैदान मार खाल्ल्यानंतर एक पायऱ्याला एक अडचण येते. काय लोक काय म्हणत होते? पायऱ्याला अडचण येत होती. म्हणजे कसा विषय, मार जर खाल्ला की एखाद्या हलक्या गाडीनं कधी मारलं, कधी मोठ्या गाडीनं मार खाल्ला की माणसं तेवढं डोक्यात धरते ती की बाबा ह्या गाडीनं मारलं म्हणजे बैल किती पळतात. कुठल्या बैलामुळे मार खाल्ला माणसं ती बघत नाहीत. पण दोन्ही बैल जोवात असल्यामुळे गाडीनं मार खाल्ला म्हणलं की दोन्ही बैलांचे नाव एकत्रितपणे येणार. मग ते सिकंदर असो किंवा दुसरा कुठला बैल असो, मार खाल्ला की त्या बैलाचं नाव खाली येणार. रायफल बरेच दिवस मैदानात काढला नाही. रायफलचं नियोजन पुसेगावचं चाललंय, त्याच्यामुळे जरा बैल बसून ठेवला. बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात मला वाटते सगळं नियोजनाचा बादशाह म्हणायला लागेल संजू. आणि रायफल सुद्धा म्हणजे तुम्ही जर एखादं मोठं मैदान करत असलं तर पैशासाठी करत नाही तुम्ही, की मानाच्या मैदानासाठी तुम्ही बैलाला आराम देताय. 100% आपल्याला तसल्या मैदानात आपल्याला गुलालच महत्वाचा असतो. फक्त तिथे सेमी पास होणं महत्वाचं आहे. बाकी आपल्याला नंबर काय बैलानं भरपूर काय दिलं, आपल्याला नंबरची काय घेणं देणं नाही आपल्याला. म्हणजे ह्या सुद्धा बैलापासून आपल्याला कुठलीच अपेक्षा नसती. बैलानं गुलाला अंगावर टाकून संध्याकाळचं आपल्या घरी जावं एवढीच अपेक्षा असते आपल्याला. मला वाटतं रायफल मागच्या मैदानात कुठल्या मैदानात काढला? चोराडला काढला पिस्टन बरं, तिथं 2 नंबर केला. तिथं कडन पळालाय, महत्वाची गोष्ट. 2 गट कडनं, सेमी कडनं आणि फायनलला सुद्धा मधनं गाडी होती 3 नंबर, पण 4 नंबरची गाडी दुसऱ्या बैला लागल्यामुळे झोपली नव्हती, त्यामुळे पिस्टन सुद्धा तिथं कडनच पळा. बरं, आता रायफलचं सगळ्यात आठवणीतलं मैदान किंवा रायफलला सगळ्यात म्हणजे खांद्याला खांदा लावून पळणारा बैल, म्हणजे थोडक्यात रायफलला त्रास होत नाही त्या बैलाबरोबर असा बैल कुठला? जशी गाडी पिस्टनवर चांगली पळते, पिस्टनवर चांगली पळते आणि शंभूवर पण गाडी चांगली पळती. शंभूवर 1 BHK ला आणि कर्जतला बऱ्याच ठिकाणी म्हणजे गाडी चांगली पळाली. पण बाहेर काढला की तो धमाका करतो, मोठ्या मैदानाचा मान करीत म्हणते त्याला. आमचं डोक्यात तीच असतं, ज्या दिवशी बैल आपण किती पण दिवसातनं काढू द्या, बैल आपण महिन्यातनं काढू, 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं, आपल्या डोक्यात काय असतं की बैल कमी नाही पळला पाहिजे. आपला तर बैल दुसऱ्या बैलाला कमी नाही पळला पाहिजे. त्याच्यामुळं आपण बैल जरी घरी जरी बसून असला तरी त्याला व्यायाम, त्याची कसरत चालूच असते. म्हणजे घरी बसला म्हणजे काय, बसवून ठेवला म्हणजे काय, शांत नाही बसवत, त्याला व्यायाम सारखं चालू कंटिन्यू त्याचा व्यायाम चालूच असतो. त्याच्यामुळे बैल आपला कधी पण काढा, बैल 2 उड्या जास्तच पळणार. सिकंदरचं पण नियोजन असेलच की? सिकंदरचं 100% नियोजन करणार की, ही पण गाडी चांगली पळली. आता बघू पुढे एखादं मैदान अजून करायचं, सिकंदरला पळवायचं आणि मग पुस्तकाचं नियोजन याचं पण करायचं. आज किती नंबर झाला? आज 4 नंबर झाला. 2 नंबर तास होतं ना, 1 नंबरची गाडी. शेट काय म्हटलं, आज फोन आलता काय म्हटलं? पहिलं त्यांनी आमचं अभिनंदन केलंय. ती म्हटलं तर मला वाटत नव्हतं आज पण तुम्ही येताय माघारी. पण ते म्हणजे गाडी गटाला पळाली तर त्यावेळेस जरा वाटलं होतं की गाड्याचं गुलाल राहील म्हणून. गटाला पवन पण सेमीला मला वाटतं सिकंदर 2 नंबरला उतरतोय, त्यामुळे जरा शेटला वाटत नव्हतं की आज पण गुलाल. शेवटपर्यंत जोपर्यंत गाडी निकालात पात्र होत नाही तोपर्यंत मनात शेवटपर्यंत दागदुख असते मनात.
ह्याच्याविषयी काय सांगचाल? बैल एकदम छान आहे. बैल म्हणजे बैल आता हे वासरूच आहे शेवटी. तळापासून वरपर्यंत घेऊन पळतोय बैल. हातात पळला 2 फेऱ्या तर म्हणजे हातात त्याच्यावर ती गाडी बांधूनच पळवतात ती आजपर्यंत बैल. आपल्या बैलावर आज काय 3 फेऱ्या गाडी बांधली नाही. आणि बैल शहाणा पळतोय, सुट्टीला एकदम छान आहे. चांगला बैल पळतोय 1 नंबर. ओके म्हणजे वासर घेऊन चांगलं पळते बैल. कुठला आहे बैल ह्यो? बैल लोणावळ्याचा आहे. लोणावळ्याचा. इथं कसं गाठाव मला वाटतं फलटणला मैदान आला तुम्ही. हा फलटणच्या आधी 2-3 मैदानी केली होती. हा. पण बैल आता 2-3 मैदान आपल्याकडे चांगला राहिला. त्यामुळे बैलाचं गाठावलं नियोजन सध्या बंदच केलं आणि खाली चालू ठेवला मैदानावर बैल. तिकडे सेकंदाला पळायचा बैल. त्यामुळे आपल्याकडे बैल चालू केला. सेकंद बंद केला तिकडे आता. सेकंदाला भारी का ही भारी? हा, हे भारी सेकंदाला काय आहे, पण कसं म्हणजे मी इकडे जायचे मी बैलाची गाडी आणतो कंटिन्यू. म्हणजे ह्या गाडी पहिला शांत तुम्ही. आज कोणी आणली गाडी? आम्हीच आणली गाडी. सिकंदर आणि ह्या दोघांची गाडी तुम्ही आणली. आम्ही आणली गाडी. काय काय सांगता सिकंदर कसं काय आज? गाडी सिकंदर म्हणजे बैलाला काय व्हायचं बैल पुरायचा नाही. आज बैलाला बैल पुरला, बैलाने गाडी ठेवली. म्हणजे ह्या बैल गाडी बांधून पळत होता तरी पुरायचं नाही. पण आज मोकळी गाडी पळली. आणली ना तरी बैल हातच पळायचा. फक्त आमचा एक बैल करता होता मारतन. ती गाडी एक चांगली पळती गाडीनं बांधता. आणि आज दुसरा बैल म्हणजे सिकंदर गाडीनं बांधता पळला. गाडी चांगली पळली आज. तुमच्या नियोजनात असतोय का आता बैल? हा बैल आपल्या नियोजनात असतो. तर धन्यवाद.